घडामोडी। नववर्षाच्या स्वागताच्या तयारीसोबतच आयुक्तालयाने आणि ठाणे पोलीस ठाण्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज झालेत। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अंमली विरोधी पथकाने गस्त घालीत असताना नशेसाठी वापरात असलेल्या गुंगीच्या कोरेक्स या कप सिरपच्या 240 बाटल्यांचा आरोपी सकलेन मोहम्मद निसार अन्सारी याला पोलीस पथकाने अटक केले। त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात NDPS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या नशेच्या पदार्थांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता मुंब्रा पोलिसांनी वर्तवली। या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। नशेसाठी वापरात येणारे गुंगीचे कोरेक्स बाटल्यांचं गजाआड झालेला सकलेन मोहम्मद निसार अन्सारी राहणार कैलास गिरीनगर रूम नंबर 444 गाजी मदिना मस्जिद जवळ मुंब्रा बायपास रोड मुंब्रा ठाणे याला अटक करण्यात आले। अंमली विरोधी पथकातील पोलीस हवालदार बंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मुंबादेवी मंदिर पायथ्यालगत बोगद्याजवळ मुंब्रा बायपास रोड मुंब्रा ठाणे येथे संशयास्पद वावरणाऱ्या आरोपी अन्सारी याला अटक केल्यानंतर चौकशीत कोरेक्सच्या बाटल्या सापडल्या। मुंब्रा अंमली पदार्थ विरोधी पथक मात्र ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात मादक पदार्थांचे रॅकेट चालवणारी मोठी टोळी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास करते। 31 डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी बार हॉटेल पबमध्ये पार्ट्याचे आयोजन केले जाते आणि मद्य पिऊन नववर्षाचे स्वागत केले जाते। मात्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 30 वर्षापूर्वी नववर्षाचं स्वागत रक्तदान शिबिराचा अनोखा उपक्रम सुरू केला। रक्तदान हे जीवनदान हे फक्त दिघे साहेबांनी प्रत्यक्षात उतरवले होते। हीच परंपरा रक्तानंद ग्रुप व शिवसेना ठाणे शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांनी ही परंपरा आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवले। 31 डिसेंबरच्या रात्री ठाण्याच्या जांभळीनाका येथील शिवाजी मैदानात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येऊन तरुण तरुणींनी रक्तदान करून या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, खासदार नरेश म्हस्के यांनीही स्वतः रक्तदान केले। या रक्तदान शिबिराला सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर कैलास पवार व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभलं। यावेळी 25 पेक्षा जास्त रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार श्री प्रशांत कदम, DCP कासारवडोली ठाणे यांनी देखील रक्तदान केले। त्याचबरोबर यावेळी श्री कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला ठाणे जिल्हा संघटक सौ मीनाक्षीताई शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, विभाग प्रमुख किरण नागटी, माजी नगरसेवक राजेश मोरे सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व रक्तानंद ग्रुपचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जवळजवळ 518 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या। येऊरच्या पायथ्याशी ठाणे पोलिसांनी वन विभागाच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पार्टीसाठी निघालेल्या नागरिकांना वाहने अडवून मज्जाव करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले। काल संध्याकाळपासूनच वाहन चालकांसह येऊरला निघालेल्या बॅरिकेड लावून अडवण्यात आले। त्यामुळे येऊरच्या पायथ्याशी आणि येऊर प्रवेशद्वाराच्या आसपास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले। येऊरकडे निघालेल्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहिल्याने दुचाकी, 4 चाकी बसेसही अडकल्या होत्या। पोलिसांच्या ॲक्शन मोडमुळे सर्वसामान्य माणसांचा हिरमोड झाला। येऊरच्या जंगलातील पशु पक्षी आणि प्राण्यांना ध्वनी प्रदूषण, फटाक्यांची आतिषबाजी, मद्यपींचा रात्रभर सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे त्रास होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी खबरदारी घेत एकेरी असलेल्या मार्गावरच ठिय्या मांडला होता। येऊरच्या गेटवर वाहने जातात पोलीस वाहने अडवून चाचपणी करत होते। ढाब्यावर मद्य नेण्यासाठी मद्यपींनी प्रवेश मिळवण्यासाठी शक्कल लढवल्याचे समोर आले। रोज रिकाम्या जाणाऱ्या TMTच्या बसेस 31 डिसेंबरच्या जल्लोषाच्या दिवशी संध्याकाळपासूनच कचाकच भरलेल्या दिसल्या। बसमधून मद्यपी TMTमधून येऊरमध्ये पार्टीसाठी पोहोचले तर वाहन घेऊन आलेले नागरिक अडकले होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून
किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड वाल्मिक कराड हा सरेंडर करणार होता हे मी अगोदरच सांगितले होते। यापूर्वीच मी ट्विट केले। सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड पुणे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर केलाय। संतोष देशमुख हे भाजपचे होते, आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी यासाठी आम्ही लढतो आहोत। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे। माझी फडणवीसांना विनंती आहे की मागच्या 2-3 वर्षात झालेल्या हत्येची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलावून घ्यावं। त्यावेळी कळेल की कोणी कोणाचं जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली, असाही घणाघात आव्हाड यांनी केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती। जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जनतेने शांत बसू नये असं आव्हानही यावेळी केले। आव्हाड यांनी आणखीन एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की एक हत्याचं भयंकर आहे, त्याची माहिती माझ्याकडे आहे। पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एकतर तू गोळी मारून घे नाहीतर याला गोळी मारून घ्यायला सांग। याचा संपूर्ण तपशील त्यांनी यावेळी दिला नाही। धनंजय मुंडे यांच्या बाबतीत गंभीर आरोप करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की नैतिकदृष्ट्या मी समाजातील राजकारणातील घडामोडी वाचत असतो, लक्षात ठेवत असतो, त्यावरून राजकारणात आतापर्यंत एवढे मोठे आरोप कोणत्याही मंत्र्यावर झाले नाहीत असेही आव्हाड म्हणाले। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला अनेक जण मद्य पिऊन वाहन चालवितात। या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी 311 मद्यपी वाहन चालकांविरोधात आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 58 सहप्रवाशांविरोधात कारवाई केली। ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ही कारवाई करण्यात आली। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात पार्ट्याचे आयोजन केले होते, त्यामुळे काल रात्री ठाणे जिल्ह्यातील विविध भागात ढाबे, हॉटेल आणि फार्म हाऊसमध्ये पार्ट्यांसाठी नागरिकांची गर्दी झाली होती। पार्टी केल्यानंतर अनेक जण मद्य पिऊन वाहने चालवितात। या प्रकारामुळे अपघाताची भीती निर्माण होत असते। तसेच मद्यपी वाहन चालकांसोबत सहप्रवासी देखील असतात। या घटनेत मद्यपी वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात म्हणजे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मुख्य चौकामध्ये वाहन चालकांची तपासणी केली होती। या कारवाईत 311 वाहन चालक हे मद्य पिऊन वाहने चालवित असल्याचे आढळून आले। या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तर त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 58 सहप्रवाशांवरही पोलिसांनी कारवाई केली। सर्वाधिक मद्यपी वाहन चालकांविरोधात ठाणे आणि कल्याण शहरात करण्यात आले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।